दरवाजा बंद करा आणि शांत बसा. गोष्ट सुरू होते आहे. पावसाळ्याच्या त्या रात्री मुंबईच्या ओसाड रस्त्यावर एक टॅक्सी प्रवासाला निघाली होती. पण चालकाला माहीत नव्हतं की त्याचा हा प्रवास कधीच पूर्ण होणार नाही. मुंबईची ती रात्र काही वेगळीच होती. पावसाने दिवसभर जोरदार हजेरी लावली होती. पण आता तो थोडा शांत झाला होता. रस्त्यांवर ओलसरपणा, लखलखणारे रोड, पाण्याचे डोह आणि वरच्या पिवसर सोडियमवर लाईट खाली चमकणारे थेंब संपूर्ण शहराला एक वेगळीच ओलसर थंड गंधाची चादर पांघरली होती. शेखर एक साधा टॅक्सी ड्रायव्हर 15 वर्षांपासून मुंबईच्या रस्त्यावर गाडी चालवत होता. त्या रात्री त्याची ड्युटी थोडी जास्तच लांबली होती. जास्त ग्राहक नव्हते, पण पावसाळी हवेत भाडं मिळालं की त्याला नाकारता येत नसायचं. रात्री 11:15 वाजता तो परेलच्या बाजूने गाडी घेऊन जात होता. ट्रॅफिक फार नव्हतं, पण पावसाच्या नंतरच गंध आणि रस्त्यांच्या कडेला उभ्या जुन्या इमारती थोडं भेसूर वातावरण तयार करत होत्या. शेखरने सिगारेट पेटवली, थोडं मन मोकळं करण्यासाठी. पण तेवढ्यात रस्त्याच्या कोपऱ्यावर त्याला एक बाई उभी दिसली. पांढऱ्या रंगाच्या पावसात कोट घातलेली, डोक्यावर हुड आणि हातात एक छोटं बॅग. चेहरा नीट दिसत नव्हता, पण हात उंचावून तिने टॅक्सी थांबवली. शेखरने गाडी थांबवली. कुठे जायचंय? त्याने विचारलं. तिने हळू आवाजात उत्तर दिलं, मलबार हिल. त्यावेळी 11:15 वाजता मलबार हिलचं भाडं खूप जड असतं आणि रात्रीचं, म्हणून शेखरने लगेच होकार दिला. बाई मागच्या सीटवर बसली. गाडी सुरू झाली. पावसाचा थोडा थेंब काचांवर पडत होता. मुंबईचे फ्लायओव्हर्स, पाण्याचे डोह आणि किंचित येणाऱ्या गाड्यांचे दिवे, बाकी सगळं शांत होतं. पण साधारण 5 मिनिटांनी शेखरला एक विचित्र गोष्ट जाणवली. मागून काहीतरी आवाज येत होता. आधी त्याला वाटलं पावसाच्या थेंबांचा आवाज असेल, पण नाही, तो आवाज नव्हता. तो होता पैंजणाचा खणखणचा आवाज. शेखरचं लक्ष रस्त्यावर होतं, पण कान मात्र मागच्या सीटवरच्या त्या मंद खणखण आवाजाकडे जात होते. पावसाच्या नंतरची शांत रात्र, इंजिनाचा हलका आवाज आणि मध्येच अगदी ठळक स्वच्छ, ती म्हणजे पैंजण. तो थोडा अस्वस्थ झाला. मुंबईत पैंजण घालून फिरणाऱ्या स्त्रिया अजून असतीलही, पण इतक्या शांत गाडीत कोणी पाय हलवेल इतकंही त्याला जाणवलं नव्हतं. शिवाय ती बाई बसली होती, हलतही नव्हती. शेखरने रिअर व्ह्यू मिररमधून तिचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला, पण हुड खालीच होता. फक्त हात बॅगवर ठेवलेले होतं. डोकं थोडं वाकलेलं. दिव्यांच्या प्रकाशात फक्त तिच्या ओल्या केसांचा थोडासा तुरा दिसत होता. मॅडम, कुठे आलात? तो संभाषण सुरू करण्यासाठी म्हणाला.
काही उत्तर नाही. त्याला वाटलं कदाचित ऐकू आलं नसेल. त्याने पुन्हा विचारलं, कुठून आलात? रात्री इतक्या उशिरा? या वेळेला ती हळूच मान वर केली आणि त्या क्षणाला शेखरच्या पायात थंड गार झाली. हुडच्या सावलीतून दिसणारे डोळे पाणी गळत होतं, पण डोळ्यांच्या पांढऱ्या पापण्या नव्हत्या. फक्त काळं खोल पोकळ होतं. शेखरचा श्वास अडकला. त्याने ताबडतोब नजर त्याची रस्त्यावर केंद्रित केली. हृदयात जोरात धडकून आलं. मागून पुन्हा पैंजणाचा खणखण आवाज सुरू झाला आणि यावेळी थोडा जोरात. गाडी सायनकडे जात असताना अचानक तिने थंड पण तुटक आवाजात विचारलं, तुला पैंजण आवडतात का? शेखरच्या अंगावर काटा आला. त्याने काहीच बोलला नाही. हे माझं शेवटचं आहे, ती पुढे म्हणाली. आणि शेवटचा जो ऐकतो त्याचं पण. ते बोलून ती हळूच पुढे झुकली. आता पैंजणाचा आवाज थेट त्याच्या सीटच्या मागेच. शेखरच्या कपाळावर घाम फुटला. AC चालू असूनही त्याच्या तळहातांना ओलसर चिकटपणा जाणवत होता. तो फक्त ड्रायव्हिंगवर लक्ष ठेवायचं ठरवत होता, पण पैंजणाचा खणखण आवाज आता थेट त्याच्या उजव्या कानाजवळ आल्यासारखा वाटत होता. त्याला वाटलं, हे असंच सुरू राहिलं तर मी वेडा होईन. त्याने धीर करून रिअर व्ह्यू मिररकडे पुन्हा पाहिलं, पण यावेळी ती सीट पूर्ण रिकामी होती. त्याच्या अंगातून एक थंड लाट गेली. त्याने ब्रेक दाबल्यावर विचार केला, पण हातपाय गोठल्यासारखे झाले. मग डाव्या बाजूच्या खिडकीमध्ये पावसाच्या थेंबामध्ये एक प्रतिबिंब दिसलं. ती अगदी त्याच्या शेजारी उभी होती. हुड ओला, चेहऱ्यावर पाण्याने आणि काळसर रक्ताचे उमकलेले डाग आणि पायांमध्ये फक्त एकच पैंजण. तिचे पाय ओले होते, पण कपणाऱ्या पाण्याचा आवाज नव्हता, फक्त पैंजणाचा खणखण. थांब, ती कुजबुजली. आवाजात काहीतरी अजीब ओढ होती. माझं दुसरं पैंजण कुठेतरी पडलंय. तुला माझ्यासोबत शोधायला यावं लागेल. शेखरने तिला बघितलंही नाही. त्याने गाडी वेगाने वाढवली. पण गाडी जरी पुढे जात असली तरी ती खिडकीतलं तिचं प्रतिबिंब तिथेच होतं आणि ती हळूहळू पुढे झुकत होती. तुला माहिती आहे का, ज्या रात्री माझा अपघात झाला त्या रात्री सुद्धा असा पाऊस पडत होता आणि ड्रायव्हरने मला सोडलं होतं. शेखरचा श्वास धाप लागल्यासारखा झाला. पुढे एका वळणावर रस्त्याच्या मध्येच पिवळ्या साडीत एक बाई उभी दिसली. पायात दुसरं पैंजण. शेखरने जोरात ब्रेक मारला. शेखरच्या टायरचा किंकाळी काढणारा आवाज थांबला, पण त्याच्या कानात पैंजणाचा आवाज मात्र अजून जोरात वाजू लागला. डावीकडून, उजवीकडून आणि मागे सगळीकडून. तो काचेच्या आतून त्या पिवळ्या साडीच्या बाईकडे पाहतो. तिचा चेहरा पांढरा पण ओला नाही. जणू पावसातही एक थेंब तिच्या अंगाला लागला नव्हता. तिच्या पायातला पैंजण अगदी तसाच, जसा त्याच्या टॅक्सीमध्ये पडलेलं अर्ध पैंजण होतं. ती हळूहळू टॅक्सीकडे चालायला लागली. शेखरचा श्वास धापा टाकत होता.
त्याच्या हातात गिअरवर होतं, पण शरीर गोठलेलं. ती टॅक्सीच्या बोनेटवर आली, वाकली आणि हसली. तिच्या तोंडातून पाणी नव्हे तर काळा जाड धूर बाहेर पडला. मागच्या सीटवरून छन छन पुन्हा वाजलं. शेखर मागे वळून पाहतो आणि तिथे रिकाम्या सीटवर बसलेली दुसरी तीच बाई असते. 2 डोळे, पण पापण्या नव्हत्या. फक्त पांढरं आणि पांढरं होतं. त्याने किंचाळत क्लच सोडला, ॲक्सिलेटर दाबला, पण रस्ता सरळ नव्हता. एक जोरदार वळण आणि टॅक्सी डोंगराच्या कड्यावरून खाली गेली. पुढच्या दिवशी पावसात एक रिकामी टॅक्सी सापडली. सीटवर फक्त 2 पैंजण एकमेकांना जोडलेले आणि त्याच्या मधोमध एक फोटोत शेखर होता, हसत, पण पाठीमागे पिवळ्या साडीची बाई उभी होती. जरी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या SG हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया. तोपर्यंत सावध राहा, कारण भीती सुरू झाली आहे.